फ्रेंड्स लायब्ररी नेहमी वाचकांसाठी तत्पर असते, पण त्याच्यासाठी आज रोटरी क्लबचे जे काय पदाधिकारी आहेत त्यांनी एक चांगली जागा उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथे आपण 3 दिवसाचा वाचनाचा एक मोठा कट्टा आपण सुरू करतो आहे। ह्याचा मागचा उद्देश आहे की मुलांनी इकडे यावं आणि इथे पुस्तकं इथे मांडलेली आहेत, ते पुस्तकांमध्ये कुठलंही एक पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं आणि वाचल्यानंतर मग त्यांना काही प्रश्न आम्ही विचारणार आहेत आणि ज्याचं जे आहे ते प्रत्येकाला एक पुस्तक आपण आज ते बक्षीस म्हणून देणार आहोत। तर ह्याचा मागचा उद्देश आहे की मुलांनी या पुस्तकाच्या सानिध्यात यावं आणि वाचन सुरू करावं, जेणेकरून एक वाचन संस्कृती आणि एक वाचनाची पिढी पुढे एक निर्माण होऊ शकते। तर हे सर्व जे काय आहे हे सर्व करत असताना आज डोंबिवलीकर जेवढे वाचनासाठी तळमळ करत असतात, तर त्याच्यामध्ये हा एक मोठा सिंहाचा वाटा आज रोटरी क्लबनी घेतलेला आहे आणि ते आता या महिन्याभरामध्ये खूप बरेच कार्यक्रम घेणार आहेत आणि हा सुरुवात जी आहे ते आज या बालकट्ट्यावरनं सुरुवात झालेली आहे आणि यांचे पुढचे सुद्धा बरेच कार्यक्रम आहे आणि या सर्व उपक्रम हे लोक भरवत आहेत, त्यामुळे त्यांचं मी खूप खूप आभारी आहे आणि ह्याच्यामुळे वाचन संस्कृती वाढणार ह्याच्यामध्ये दुमत नाही। धन्यवाद। थोडक्यात तुम्ही नवीन ओके, आत्ता याच म्हणजे रोटरी जे इथे हे रोटरी गार्डन जे आहे या गार्डनमध्ये आपण एक नवीन उपक्रम म्हणजे एक नवीन काय म्हणू शकतो एक वाचनाचंच एक हॅपी रीडिंग क्लब म्हणून आम्ही सुरुवात करतो आहे। ह्याचं असं आहे की दर रविवारी सकाळी 7 ते 9 कुठल्याही तरुण जे आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांनी इथे यावं आणि त्यांना आपण इथे जसं आत्ता आज पुस्तकं मांडले तशी पुस्तकं मांडणार आहेत, त्याच्यातलं कुठलंही एक पुस्तक घ्यावं किंवा त्यांच्या घरी त्यांचं जे वाचनाचं पुस्तक आहे ते इथे त्यांनी घेऊन यावं, इथे कुठेही बसावं आणि 2 तास रीडिंग त्यांनी वाचन करावं आणि कुठलंही मोबाईल किंवा कुठलंही गॅझेट इथे अलाउड नसणार आहे। तर त्यांनी फक्त पुस्तक घेऊन यायचं, पुस्तक वाचायचं, 2 तास त्याचं पुस्तकाचं वाचनाचा आनंद लुटायचा आणि मग ते पुस्तकाचं जे ज्ञान आहे ते घेऊन घरी जायचं आणि दर रविवारी सकाळी 7 ते 9 असणार आहे। पण बालकट्टा दरवर्षी मे महिन्यात करत असतो आणि संकल्पना ही असते की मुलांनी खेळांबरोबरच इतरही काही चांगल्या गोष्टी शिकाव्यात, ज्या रोटरीच्या माध्यमातून आम्हाला करता येणं शक्य असतं। यावर्षी कर्मधर्म संयोगाने पुंडलिक पै सर भेटले आणि त्यांच्यावर आमचं एक चर्चा झाली की मुलांना आपण जर काही वाचनाच्या संबंधित देऊ शकलो तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि हा एक अनोखा उपक्रम असेल। त्याप्रमाणे आम्ही आजपासून हे छोट्या मुलांसाठी बुक झेनिया हा एक छोटासा पुस्तकांचा कट्टा अवेलेबल करून देत आहोत आणि सुरुवातीला जरी हे 3च दिवस असलं तरी जर आम्हाला चांगला जर त्याला रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही नक्कीच हे पुढे कंटिन्यूसुद्धा करू, कारण हे करायला तसा आम्हाला आता रोटरीच्या दृष्टीने खूप काही त्रास नाही आहे आणि त्यामुळे आम्ही डिपेंडिंग ऑन रिस्पॉन्स त्याला किती वेळ कंटिन्यू ठेवायचं ते बघू, पण जमलं अगदी समजा तर क्वार्टरली एकदा किंवा महिन्यातनं एकदाही होऊ शकतं हे पुढे मागे। आता तरी हे 3 दिवसाचं आहे आणि त्यानंतरचे पुढले 2 वीकेंड्स असेच काही चांगले उपक्रम आम्ही करणार आहोत। वाचनाव्यतिरिक्त मुलांना केवळ शिक्षण किंवा नुसता सारखा अभ्यासाचा प्रकार न करता त्यांनी इतरही गोष्टींचा आनंद घ्यावा, थोडं मनोरंजनही त्यांचं व्हावं या दृष्टीने आम्ही बालकट्टामध्ये विविध गोष्टी करत असतो। तसंच यावर्षी पण आम्ही पुढलं एक जे सेशन आहे त्यात झुंबा डान्सचं एक सेशन ठेवलेलं आहे, त्यानंतर काही जादूचे प्रयोग ठेवलेले आहेत आमचेच एक रोटरियन डॉक्टर मनोज केतकर यांचे, नंतर SRPF म्हणून जी मोठी संस्था असते त्यांचं शस्त्र प्रदर्शन आहे एक दिवस आणि त्यांचं बँड वादन आहे, अप्रतिम बँड असतो त्यांचा। हे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत। त्यानंतर नाशिकचे प्राध्यापक रवींद्र पाटील यांचं शिवाजी महाराजांवरचं एक आगळं व्याख्यानही आपण एका दिवशी ठेवलेलं आहे 16 तारखेला। सो असे विविध उपक्रम आहेत आणि अजून काही समजा आम्हाला ॲडिशनल मिळालं यात तर आम्ही 24-25लाही ठेवू असा आमचा मानस आहे। सध्या तरी हे 3 वीकेंड्स आपण असे वेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत वेगवेगळे। त्याच्या
ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा आणि या कार्यक्रमात केलेल्या ॲक्टिव्हिटीज ह्या संपूर्णपणे मुलांसाठी तर नसतात आणि त्या थोड्या मनोरंजन असाव्या असा आमचा एक ध्यास असतो. कारण आता सुट्टीचा मोसम आहे त्यामुळे मुलांना अजून काही अभ्यास वगैरे लावायचा नसतो. यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला कुंडलिक पै सरांची मदत मिळाली आहे. डोंबिवलीत पुस्तक वाचन हा विषय आला की कुंडलिक पै येतात मागोवा. त्यांनी ते अप्रतिम पुस्तकांचे उपक्रम राबवलेले आहेत. म्हणजे देशाला कुठलाही खेळा सोडलेला नाही, डोंबिवलीचा कुठला रस्ता सोडलेला नाही. त्यांनी सगळीकडे त्यांनी पुस्तकांचा प्रसार करण्याचा एक प्रकारे उभारत घेतला. एकदा आपण जोरात टाळ्यावर पैसे पुस्तकाशिवाय दुसरा गुरु नाही. कितीही तुम्ही मोबाईलवर काही वाचा, जोपर्यंत पुस्तकं वाचत नाही मुलं तोपर्यंत प्रगती होत नाही. कारण पुस्तक वाचन हे पुस्तक ज्ञान मिळवण्याचं नसून आपली सामायिक पाचही जी इंद्रिय असतात पंचेंद्रिय यांनी पुस्तक वाचायचं असतं. त्या पानांचा स्पर्श, वास, डोळ्याने ते बघणं आणि हे करत असतानाच खरं आपल्याला ग्रहण होत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलवर वाचन जे करतात त्यांनी तुम्हाला किती दुष्परिणाम होत आहेत हे सर्व तुम्हाला आता कळणार नाहीये. हळूहळू आपण मात्र झालेलं असेल. सर्वांनी इथे बसलेली मुलं आणि त्यांचे पालक पुस्तकच वाचली पाहिजेत हा आमचा आग्रह राहील. आणि त्यासाठी पै सरांनी आम्हाला आज हे चांगला एकदम एक मार्ग दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट आपण मुलांना सांगतो पुस्तकं वाचा, पालकांनी वाचली तरच मुलं वाचतील हेही लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट ती महत्वाची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला की जसं आपण करू मुलंही तशीच असतात. तो पालकांनी पण लक्षात ठेवायला हरकत नाही की हे सर्व चांगल्या गोष्टी आपण सुरू करूया. टीव्ही बघू नको, मोबाईल बघू नको, आपण हे कमी करायला पाहिजे जर मुलांनी करायचं असेल तर. आणि आमचा एक 3 आठवड्यांचा 3 विकेंडचा कार्यक्रम आपण इथे लिहिलेला आहे. आमचे डायरेक्टर सांगतीलच तुम्हाला. पै सर आमच्यासाठी अजून एक नवीन संकल्पना घेऊन येत आहे. की तिथे भूत राहतात ती इकडे युवतीच्या भूताबरोबर खेळायचं ना. त्यांनी एवढी मोठी जागा उपलब्ध करून दिली. कुठल्याही एक पुस्तक घेऊन वाचायला काही अजिबात हरकत नाही. इव्हन आपल्या रोटरी मित्रांना पण मी सांगतो प्रत्येकाने एक पुस्तक घ्या आणि वाचायला सुरुवात करा. सर्व आपल्या पेरेंट्सला म्हणजे आवाहन करतो.